प्रसिद्ध रॅपर गायक गीतकार बादशाहनं एक आलिशान लक्झरी कार खरेदी केली आहे। बादशाहनं त्याच्या कार कलेक्शनमध्ये जगातील सर्वात आलिशान एसयूव्ही रोल्स रॉइस कलिनन सिरीज 11 समाविष्ट केली आहे। ही कार भारतात काही मोजक्याच लोकांकडे आहे, त्यापैकी एक बादशाह देखील आहे। अक्षय खन्ना शुक्राचार्य म्हणजेच दैत्यांच्या गुरूंची भूमिका महाकाली या चित्रपटात साकारतोय। महाकाली चित्रपटाचं पोस्टर शेअर करण्यात आलंय, त्यात अक्षय खन्नाचा हटके लुक दिसून येतोय। सध्या प्रेक्षकांमध्ये कांतारा चॅप्टर 1 ची मोठी चर्चा रंगली आहे। दसऱ्याच्या दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे। कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील गोष्टी सांगणारा आहे। गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत। अशातच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं यावर भाष्य केलंय। गोविंदाच्या कुटुंबात असे लोक आहेत जे गोविंदा आणि मला एकत्र पाहू इच्छित नाही, असं आहुजा म्हणाली आहे। कॉन्स्टेबल मंजू आता इन्स्पेक्टर मंजू म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। या नव्या पर्वात मंजूच्या डॅशिंग लुकमध्ये एंट्री करतानाच्या सिक्वेन्सने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे। महाराणा तर प्रत्येक राज्यातून मंजू आणि सत्याच्या जोडीला तसेच इन्स्पेक्टर मंजूला भरभरून प्रेम मिळतंय। भाडीपा या युट्यूब चॅनलमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेलं जोडपं म्हणजेच पॉला आणि सारंग साठे यांनी लग्नगाठ बांधली आहे। 28 सप्टेंबर रोजी परदेशात दोघांचा विवाह सोहळा पार पडला। सारंगनं लग्न सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। संगीत बारी ते वारी हे नवं संगीतमय नाटक रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे। गायन, वादन, नृत्य आणि नाटक यांचा संगम घडवणारे हे प्रयोग प्रेक्षकांना रंगतदार अनुभव देणारे आहे। मेघा विरा एंटरटेनमेंट निर्मित संगीत बारी ते वारी या नाटकाची संकल्पना मेघा घाडगे यांची असून या नाटकाचं लेखन नचिकेत दांडेकर यांनी केलंय। टीजर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेला मनाचे श्लोक आता ट्रेलरमुळे आणखीच रंगलाय। नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न झाला। विशेष म्हणजे यावेळी चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना 2.5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मराठी कलाकारांनी पूरग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे। पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी अभिनेता श्रेयस राजे, प्रसाद दाणी, ऋतुराज फडके यांनी पुढाकार घेतलाय। त्यांनी अनेकांना आवाहनही केलंय। श्रेयस राजे, प्रसाद दाणी, ऋतुराज फडके यांच्या वतीनं कलाकारांना आवाहन केलं जातंय। गौतमी पाटील हिच्या गाडीचा पुणे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झालाय। गौतमीच्या ड्रायव्हरनं भल्या पहाटे एका रिक्षाला जोराची धडक दिली। या अपघातात रिक्षा चालकासह 3 जण जखमी झाले। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात राज्यासह देशभरात सुरू आहे। जय माता शेरावाली सेवा मंडळाच्या दांडिया उत्सवात अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी हजेरी लावली। यावेळी सिद्धार्थ जाधव याने दांडिया गरबा खेळण्याचा आनंद लुटला।